आमच्या माननीय झोंत्री मॅडम यांनी कोम्बिंग ऑपरेशनचे आदेश आम्हाला दिले होते. तर आम्ही स्वतः आणि आमच्याबरोबर आमच्या पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि स्टाफ असे आम्ही कोम्बिंग ऑपरेशन राबवत असताना सी ए रोडला गीतांजली चौकाच्या जवळ एक आहुजा मॅन्शन आहे. त्या आहुजा मॅन्शनच्या समोर आम्हाला त्या ठिकाणी एक व्यक्ती संशयास्पदरित्या आढळून आला. तो आम्हाला बघून पळायला लागला. त्याला पकडलं आम्ही आणि त्याच्याकडे काहीतरी NDPSचे म्हणजे अंमली पदार्थ असा आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही त्या प्रोसिजरप्रमाणे त्याला पंचांना बोलवलं. पंचांच्या समक्ष त्याला आमची झडती वगैरे दिली, झडती देऊ केली आणि त्याची झडती घेतली. तेव्हा त्या झडतीमध्ये त्याच्याकडे पांढऱ्या रंगाची पावडर मिळाली. त्या पावडरबाबत त्याला विचारलं असं त्यांनी ती MD पावडर असल्याचं सांगितले. तर याबाबत आम्ही त्या व्यक्तीला चौकशी केली असं त्यांनी त्याचं नाव अमोल रामभाऊ श्रीराव असं त्याचं नाव आहे. तो श्रीकृष्णनगर येथील राहणारा आहे आणि सध्या भाड्याने राहतो त्या ठिकाणी. तो याच्याकडे अधिक चौकशी केली असता अर्षद नावाच्या व्यक्तीकडनं त्यांनी ते पावडर घेतल्याची आणि किरकोळ विक्रीसाठी त्यांनी ती पावडर घेतल्याचं सांगितलेलं आहे. याबाबत आम्ही गणेशपेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 152 NDPS ॲक्ट कलम 8(क)22(ब) आणि 29 या अन्वये गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो पोलीस उपनिरीक्षक केसकर करत आहे. आरोपीला आम्ही अटक केलेली आहे आणि आरोपीची पुढील कस्टडी आम्हाला मिळालेली आहे. यामध्ये एकूण 7.70 ग्रॅम म्हणजे जवळपास 35,350 रुपयाचं MD पावडर आणि एक 10,000 रुपयाचा विवो कंपनीचा मोबाईल आणि एक त्याची व्हेकल आहे, इलेक्ट्रॉनिक व्हेकल बजाज चेतकची, ती एक 70,000 रुपये. असं टोटल मिळून 1,15,000 आणि 350 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. आमची संपूर्ण जी कारवाई आहे आमच्या पोलीस उपायुक्त मॅडम ज्या आहेत स्वामी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. हे कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान आम्ही केलेली कारवाई आहे.